सावरकरांना भारतरत्न का नाही, सावरकरांना भारतरत्न द्या, अशा प्रकारची मागणी सातत्याने केली जाते आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना, म्हणजे दोन्हीकडे हिंदुत्ववादी सरकार असताना देखील ही मागणी पूर्ण केली जात नाही। याच्या पाठीमागे काहीतरी राज दडलेला आहे का, किंवा या इतिहासामध्ये काही घटना घडलेल्या आहेत का, हे एकदा तपासून बघितलं पाहिजे। या बाबतीमध्ये आतापर्यंत संघाने सावरकरांना भारतरत्न द्या अशा प्रकारची शिफारस कधीही केली नाही। हालाकी सावरकर आणि हेडगेवार यांचे संबंध खूप जवळचे होते। हेडगेवारांनी ज्या वेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली त्याच्या 2 वर्ष अगोदर म्हणजे 1923 ला सावरकरांचं एक पुस्तक प्रकाशित होतं। त्या पुस्तकाचं नाव होतं हिंदुत्व, आणि या हिंदुत्व नावाच्या पुस्तकाची प्रेरणा घेऊन या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झालेली होती। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करत असताना हेडगेवार आणि सावरकर हे एकत्र होते आणि त्यांच्या दोघांच्या विचारामधून RSS नावाची जी संघटना आहे ही संघटना स्थापन झाली ती 1925 ला। परंतु या दोघांचं जे नातं आहे हे दोघांचं नातं कसं होतं, तर या दोघांमध्ये सावरकर हे हिंदू महासभेचेही सदस्य होते आणि दुसऱ्या बाजूला ते RSSचेही सदस्य होते, किंवा त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ते हेडगेवारांच्या सोबत होते। त्याच्यामुळे दोन्ही बाजूचं सदस्यत्व सावरकरांकडे होतं असं म्हटलं जातं। आणि बरेचसे कार्यकर्ते असे होते जे हिंदू महासभेचे होते आणि हिंदू महासभेचे असतानाही ते RSSचे देखील सदस्य होते। म्हणजे या सगळ्या मेंबरकडे दुहेरी सदस्यत्व होतं, दुहेरी मेंबरशिप होती। ही मेंबरशिप कधीपर्यंत राहिली, तर ही मेंबरशिप राहिली जवळपास 1940 पर्यंत, म्हणजे जोपर्यंत हेडगेवार जिवंत होते तोपर्यंत ही 1940 पर्यंत या दोघांची चांगली मैत्री राहिली। परंतु 1936 नंतर मात्र थोडं बिनसायला लागलं, कारण 1936च्या नंतर ज्यावेळेस सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी कर्णावतीमध्ये जी भाषणं केली त्या भाषणाच्या नंतर हे सगळं बिनसायला लागलं। हे जवळपास 1940 पर्यंत बऱ्यापैकी म्हणजे यांची जी काही मैत्री होती ही मैत्री थोडीशी याच्यामध्ये म्हणजे खडा पडत गेलेला होता, आणि याचे परिणाम 1940 ला ज्यावेळेस हेडगेवार यांचा मृत्यू होतो आणि RSSची जी काही ऑर्गनायझेशन आहे या संघटनेचं नेतृत्व हे येतं गोळवळकरांकडे, आणि गोळवळकरांकडे आल्यानंतर मात्र सावरकर आणि गोळवळकर यांचं कधीही जमलेलं आपल्याला पाहायला मिळालं नाही। सुरुवातीपासूनच ज्यावेळेस गोळवळकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक झाले त्याच्यानंतर या दोघांमध्ये म्हणजे सावरकर आणि गोळवळकर यांच्यामध्ये वैचारिक मतभेद निर्माण झाले। त्याचं कारण असं होतं की हेडगेवार आणि सावरकर यांचे विचार जुळत होते, ते दोघेही एकत्र होते, ते हिंदुत्वाच्या या छत्रछायेखाली होते, परंतु गोळवळकर आणि सावरकर यांचं वेगवेगळं हिंदुत्व नंतरच्या कालखंडामध्ये पुढे यायला लागलं। त्याचं कारण असं आहे की सावरकरांनी जाती व्यवस्था जी आहे या जाती व्यवस्थेवरती थोडंसं कडवट होऊन भाष्य करायला सुरुवात केली, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चातुर्वर्ण्य व्यवस्थेवरती देखील त्यांनी भाष्य करायला सुरुवात केली, जी गोळवळकरांना पटत नव्हती। आता हे भाष्य काय होतं नेमकं हे तुम्ही थोडंसं माझ्या पुस्तकामध्ये जाऊन बघितलं पाहिजे, कारण याचे बरेचसे संदर्भ आहेत। परंतु या दोघांचे जे वैचारिक वाद होते ते वाद होते हिंदुत्वाच्या मूलभूत दृष्टिकोनावरून, कारण सावरकरांचं हिंदुत्व हे वेगळं होतं आणि गोळवळकरांचं हिंदुत्व हे वेगळं होतं। त्याच्यामुळं सावरकरांच्या बाबतीमध्ये किंवा हिंदू महासभेच्या बाबतीमध्ये बोलत असताना गोळवळकरांनी अनेक वेगवेगळे स्टेटमेंट केले, आणि त्यातलं पहिलं जे स्टेटमेंट होतं ते म्हणजे हिंदू महासभा म्हणजे एक तमाशा आहे अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी केलं होतं। याचे संदर्भ देखील आहेत। पण हे स्टेटमेंट केल्यानंतर मात्र हे जे दुहेरी सदस्यत्व होतं म्हणजे हिंदू महासभेचे सदस्य हे संघामध्ये होते आणि संघाचे काही सदस्य हे हिंदू महासभेमध्ये होते, तर हे जे दुहेरी सदस्यत्व होतं हे संपुष्टात आलं आणि हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी संघ कार्यालयावरती हल्ला केला, आणि संघाच्या कार्यकर्त्यांनी हिंदू महासभेवरती नाराजी व्यक्त केली, त्यांच्या देखील कार्यालयावरती हल्ला केला। ज्या कार्यालयामध्ये एकत्र फोटो होते ते सगळे फोटो देखील फोडून टाकून दिले, फेकून टाकून दिले, म्हणजे इतकं त्यांचं बिनसलं। आणि 1940 नंतर गोळवळकर आणि सावरकर हा जो प्रामुख्याने वाद होता हा वाद पुढे यायला लागला, आणि यातूनच गोळवळकर आणि सावरकर यांच्यामध्ये एक राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून मतभेद निर्माण झालेले आपल्याला बघायला मिळतात। याचे अनेक संदर्भ आहेत, ते थोडेसे बारकाईने तपासून बघितले पाहिजे। इथे मी सगळे संदर्भ काही तुम्हाला सांगणार नाही, ते थोडेसे तुम्ही माझ्या पुस्तकामध्ये जाऊन बघितले पाहिजे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोघांमधले वेगळे मुद्दे काय होते, तर दोघांचंही हिंदुत्व हे वेगवेगळं होतं, म्हणजे या दोघांमध्ये एक हिंदुत्वाची एक वेगवेगळी व्याख्या होती। आता याच्यामध्ये हिंदू धर्म आणि हिंदू राष्ट्रवाद
हे जे दोन गोष्टी आहेत या दोन गोष्टीपैकी सावरकरांनी ज्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला होता त्या हिंदू राष्ट्रवादाच्या अनुषंगाने होत्या, पण त्या हिंदू धर्माच्या अनुषंगाने नव्हत्या. म्हणजे सावरकरांचा हिंदू राष्ट्रवाद हा हिंदू धर्मापेक्षा वेगळा होता किंवा हिंदू धर्माचे जे तत्व आहे त्याच्यापेक्षा वेगळा होता. आणि गोळवळकरांचा जो राष्ट्रवाद होता तो हिंदू धर्माशी रिलेटेड होता. म्हणजे हिंदू धर्मामध्ये जी जाती व्यवस्था आहे, वर्णव्यवस्था आहे, त्या अनुषंगाने गोळवळकर स्टेटमेंट करत होते. या संदर्भातल्या ज्या काही मुलाखती आहेत त्या मुलाखती आपल्याला माहिती आहे नवा काळमध्ये 1960-62च्या आसपास या नवा काळमध्ये मुलाखत आली आणि या मुलाखतीवरून प्रचंड मोठं गदारोळ देखील निर्माण झाला. आणि शेवटी RSS कडून असं सांगण्यात आलं की ही जी मुलाखत होती ही मुलाखत ही गोळवळकरांचे स्वतंत्र विचार होते, त्यांचा आमच्याशी काहीही संबंध नाही. त्याच्यामुळं महत्त्वाचा मुद्दा इथल्याला आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की दोघांचं हिंदुत्व हे वेगवेगळं होतं. सावरकरांचा हिंदू राष्ट्रवाद याचा हिंदू धर्माशी काही संबंध नव्हता आणि गोळवळकरांचा हिंदू राष्ट्रवाद याचा हिंदू धर्माशी 100% संबंध होता. या दोघांमध्ये काय फरक होता तर या दोघांमध्ये जात आणि वर्णाचा फरक होता. हिंदू धर्मामध्ये जी वर्ण व्यवस्था आहे आणि जाती व्यवस्था आहे याचा पुरस्कार गोळवळकरांच्या हिंदू राष्ट्रवादाने केला, तर सावरकरांच्या हिंदू राष्ट्रवादाने या दोघींवरती टीका केली. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंदू कोण याच्यावरून देखील मतभेद होता. हिंदुत्वाची जी व्याख्या गोळवळकरांनी केली ती थोडीशी वेगळी होती. ते म्हणाले की हिंदुत्व ही एक अनुभूती आहे, एवढीच त्याची व्याख्या आहे. आणि सावरकरांनी जी व्याख्या केली त्यांनी सांगितलं की असिंधू सिंधूपर्यंत यस्य भारत भूमिका, म्हणजे सिंधूपासून सागरापर्यंतच्या या भूमीला जो कोणी आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी मानतो तो प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे. पण गोळवळकरांचं मात्र तसं नव्हतं, ती एक अनुभूती आहे असं त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळं दोघांच्या हिंदुत्वामध्ये एक मूलभूत अशा प्रकारचा फरक होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या दोघांचे हिंदुत्वामध्ये फरक असल्यामुळे दोघांच्या हिंदू राष्ट्रवादामध्ये देखील फरक होता. सावरकरांचा हिंदू राष्ट्रवाद हा हिंदू धर्मापेक्षा वेगळा होता आणि गोळवळकरांचा म्हणजे संघाचा राष्ट्रवाद जो होता तो राष्ट्रवाद हिंदू धर्माशी रिलेटेड होता, मिळता जुळता होता. त्याच्यामुळे या दोघांच्या हिंदू राष्ट्रवादामध्ये देखील फरक आहे. तसा वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळा हिंदू राष्ट्रवाद मांडलेला आहे, तो एकदा बघितला पाहिजे. हे सगळं डिटेल मी माझ्या पुस्तकामध्ये देखील आणलेलं आहे. त्याच्यामुळं हे जे काही हिंदुत्व आहे या हिंदुत्वाच्या आणि हिंदू धर्माच्या या हिंदू राष्ट्रवादावरून देखील या दोघांमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये मतभेद होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मतभेदाचे परिणाम काय झाले तर या मतभेदाचे परिणाम असे झाले की सावरकरांच्या राजकारणाला संघाने कधीही पाठिंबा दिला नाही. म्हणजे काय तर 1935च्या नंतर जेवढ्या काही निवडणुका भारतामध्ये झाल्या, 1935चा कायदा आल्यानंतर त्या अनेक निवडणुकांमध्ये हिंदू महासभेने सहभाग घेतला, त्यांचे उमेदवार उभे केले, परंतु त्यांनी कधीही संघाने यांना पाठिंबा दिला नाही. आम्ही राजकारणापासून अलिप्त आहोत अशा प्रकारची भूमिका ही 1940 नंतर गोळवळकरांनी घेतली आणि त्यांनी सांगितलं की राजकारणाचा आणि आमचा काहीही संबंध नाही, आम्ही कोणाला पाठिंबा देखील देणार नाही. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलं की आम्ही फक्त पाठिंबाच देणार नाही अशातला भाग नाही, तर आम्ही मतदार यादीमध्ये फक्त आमचं नाव बघतो, आम्ही मतदान करायला देखील जात नाही. म्हणजे इतकी कडक भूमिका त्यांनी घेतली आणि त्यांनी सांगितलं की आमचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही. त्याच्यामुळे त्यांनी कोणालाही पाठिंबा दिला नाही. हा पाठिंबा कधीपर्यंत दिला नाही माहिती आहे आपल्याला. हा पाठिंबा जवळपास मंडल आयोगाचं जे काही राजकारण सुरू झालं किंवा बाबरी मशिदीचं जे राजकारण सुरू झालं त्याच्यानंतर संघाने मात्र भारतीय जनता पक्षाला मजबूतपणे खंबीरपणे उघड पाठिंबा द्यायला सुरुवात केली. त्याच्या अगोदर त्यांनी म्हणजे जोपर्यंत गोळवळकर होते तोपर्यंत तरी त्यांनी राजकारणाला पाठिंबा दिलेला नाही किंवा राजकारणाचा आणि आमचा काहीही संबंध नाही असं त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं. त्याच्यामुळं हिंदू महासभेला यांनी कधीही पाठिंबा दिला नाही. गोळवळकरांनी मात्र संघाच्या कार्यकर्त्याला असं सांगितलेलं होतं की जर वैयक्तिकरित्या तुम्हाला कुठल्या राजकीय पक्षासोबत काम करायचं असेल तर तुम्ही करू शकता, वैयक्तिकरित्या तुम्हाला जर निवडणुकांमध्ये भाग घ्यायचा असेल तर तो घेऊ शकता, परंतु संघ म्हणून राजकारणामध्ये आम्ही प्रवेश करणार नाही किंवा संघ म्हणून राजकारणाच्या बाबतीमध्ये आम्ही कोणालाही पाठिंबा देणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. आणि त्याच्यामुळं एका बाजूला हिंदू महासभा म्हणजे हिंदुत्वाच्या बाजूने निवडणुका लढवल्या जात होत्या, हिंदुत्व घेऊन निवडणुका लढवल्या जात होत्या, अशा प्रक्रियेमध्ये संघाने पाठिंबा दिला नाही म्हणून हिंदू महासभा देखील संघावरती नाराज होती. आणि ही सगळी जी प्रक्रिया आहे ह्या प्रक्रियेमध्ये सावरकर जे होते ते सावरकर यांना असं वाटत होतं की आमच्या राजकारणाला संघाने पाठिंबा दिला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं आणखीन राजकारण काय होत होतं तर संघाला असं वाटत होतं की हिंदू महासभेने आमच्या अंडर काम करावं
असं संघाला वाटत होतं आणि हिंदू महासभेला असं वाटत होतं की आमचं जे ऑर्गनायझेशन आहे म्हणजे ते आमचं ऑर्गनायझेशन 1915-16चं आहे, संघाचं ऑर्गनायझेशन 1925चं आहे, त्या मानाने आम्ही संघापेक्षा मोठे आहोत, त्याच्यामुळे संघाने आमच्या अंडर काम केलं पाहिजे. त्याच्यामुळे हा देखील एक महत्त्वाचा वाद होता की कोण कोणाच्या अंडर काम करणार. आणि म्हणून इथे देखील या दोघांमध्ये बरंचसं आपल्याला वाद असलेले पाहायला मिळतात की कोण मोठं आहे आणि कोण लहान आहे आणि कोण कोणाच्या अंडर काम करायचं आहे, अशा प्रकारचा वाद इथे देखील होता. आणि त्याच्यामुळं या दोघांमध्ये राजकारणाच्या बाबतीमध्ये कधी जुळलं नाही आणि कोण लहान आणि कोण मोठं या बाबतीमध्येही जुळलं नाही आणि जाती व्यवस्था आणि वर्ण व्यवस्था या बाबतीमध्येही जुळलं नाही. त्याच्यामुळं ही जी काही सगळी भूमिका आहे या भूमिकेवरून यांच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये वाद असलेले पाहायला मिळतात. आता हे जे सगळी वादाची प्रक्रिया आहे, ही वादाची प्रक्रिया नेमकी कुठपर्यंत येते, तर ही वादाची प्रक्रिया येते जवळपास स्वातंत्र्यापर्यंत. म्हणजे स्वातंत्र्याचा जो काही भाग आहे तिथपर्यंत येते, परंतु नंतर गांधी हत्या होते, गांधी हत्येनंतर सावरकरांचंही नाव त्याच्यामध्ये येतं आणि मग हा सगळा गोंधळ निर्माण व्हायला लागतो. परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे जे काही दोघांचं हिंदुत्व आहे, हे दोघांचं हिंदुत्व हे वेगवेगळं असल्यामुळं या दोघांची कधीही मिळतीजुळती भूमिका राहिली नाही. आणि म्हणून आता ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस सावरकरांना भारतरत्न देण्याची जी प्रक्रिया सुरू होते, या भारतरत्नेच्या प्रक्रियेमध्ये संघ सावरकरांच्या बाबतीमध्ये कधीही नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संघाच्या बाबतीमधले जे काही हिंदुत्व आहे त्या हिंदुत्वाला सावरकरांचा पूर्णपणे पाठिंबा होता असं कधीही नव्हतं, कारण संघाच्या भूमिका वेगळ्या होत्या. आणि म्हणून आतापर्यंत संघाने कधीही सावरकरांना भारतरत्न मिळावा अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं नाही आणि भारतीय जनता पक्ष देखील हे धाडस करत नाही. आणि त्याच्यामुळं सावरकरांना जो भारतरत्नाचा प्रश्न आहे हा प्रश्न आतापर्यंत पेंडिंग राहिलेला आहे. आणि म्हणून सातत्याने आपल्याला हे दिसतंय की सावरकरांच्या बाबतीमध्ये मागणी होते आहे, सरकार हिंदुत्ववादी आहे, सरकार हिंदुत्ववादी असताना देखील सरकारची जी भूमिका आहे ही भूमिका सावरकरांच्या बाजूने नाही, तर ही भूमिका आपल्याला म्हणजे सावरकरांना भारतरत्न द्या याची मागणीला कधीही पाठिंबा देताना किंवा त्याला कधीही सकारात्मक प्रतिसाद देताना दिसत नाही. त्याचं कारण याच्या सगळ्या गोष्टीमध्ये दडलेलं आहे की 1940 पासून ते जवळपास आतापर्यंत म्हणजे 2026 पर्यंत सावरकर आणि गोळवळकर यांचे विचारच जुळत नसल्यामुळे हे पाठिंबा द्यायचा प्रश्नच नाही. परंतु हिंदू महासभेने मात्र 2014च्या निवडणुकीमध्ये हिंदुत्वाच्या नावाखाली या भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाला सपोर्ट केला. पण याचा जे काही फायदा आहे हा फायदा यांना असं वाटत होतं की सावरकरांना भारतरत्न दिला जाईल आणि आपण सगळेजण हे सगळे वाद मिटवून आपण पुढे येऊ, पण असं झालं नाही. आणि म्हणून सावरकरांना भारतरत्न द्या या मागणीला संघाने पाठिंबा दिला नाही किंवा भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला नाही. ही सगळी कारणं याच्या पाठीमागे आहेत. हा संघर्ष जो आहे हा संघर्ष खूप मोठा आहे. मी काही महत्त्वाचे संदर्भ किंवा महत्त्वाचे जे काही निर्देश आहेत तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सगळ्या बाबतीमध्ये जर तुम्हाला डिटेलमध्ये वाचायचं असेल तर माझं पुस्तक आहे हिंदू राष्ट्रवाद, ज्याच्यामध्ये मी हा सगळा संघर्ष मांडलेला आहे आणि हिंदू महासभा आणि संघ यांच्यामध्ये काय वैचारिक मतभेद होते, यांच्यामध्ये काय वैचारिक संघर्ष होता हे देखील सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे या हिंदू राष्ट्रवाद नावाचं जे पुस्तक आहे माझं, या पुस्तकामध्ये मी या दोघांच्याही भूमिका मांडलेल्या आहेत आणि सावरकरांचा हिंदू राष्ट्रवाद कसा वेगळा होता आणि गोळवळकरांचा हिंदू राष्ट्रवाद कसा वेगळा होता, या दोन्ही भूमिका मी स्पष्टपणाने याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर हे पुस्तक कुठे मिळालं तर नक्की वाचा, किंवा तुम्हाला जर हे पुस्तक हवं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर पाठवून द्या. मी तुम्हाला हे पुस्तक पाठवून देण्याचा प्रयत्न करेन. पण हे पुस्तक एकदा वाचलं ना की तुमचा मुद्दा क्लिअर होऊन जाईल की सावरकर आणि गोळवळकर यांच्यामध्ये नेमके काय मतभेद होते आणि कुठल्या मुद्द्यावरून मतभेद होते आणि कशा प्रकारचे मतभेद होते आणि दोघांचा हिंदू राष्ट्रवाद वेगवेगळा होता आणि दोघांनी एकमेकांना कधीही राजकारणामध्ये पाठिंबा दिला नाही. दोघांमधला जो संघर्ष आहे हा संघर्ष एकदा समजून घेतला पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं सावरकरांना म्हणजे भारतरत्न का दिला जात नाही हे सावरकरवाद्यांच्या लक्षामध्ये येऊ शकतं आणि ते एकदा त्यांनी पडताळून बघितलं पाहिजे. याच्यामध्ये काही थोडके संदर्भ मी तुम्हाला दिलेले आहेत. हे संदर्भ तुम्हाला कसे वाटले हे सांगायला विसरू नका. आणि जर तुम्हाला याच्यामधले डिटेल संदर्भ पाहिजे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका.